मास्टरमाइंड फहीम खानचा जामिनासाठी अर्ज पाहायला मिळतोय। मुळातच या घटनेचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेला फहीम खान यानं सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय। फहीम खान हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्यानं कारागृहातून वकिलामार्फत जामीन मिळावा यासाठी सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केलाय। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे सध्या संपर्कात आहेत। पराग, काय नेमकं घडतंय? न्यायालयात अर्ज करण्यात येतोय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ज्या पद्धतीने फहीम खानवर खरं तर देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि त्याचा तपास होण्यापूर्वी त्याची प्रकृती खराब झाल्यामुळे दवाखान्यात दाखल करण्यात आलं, तर त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती। खरं तर पोलिसांना त्याचा PCR सुद्धा अजून मिळालेला नाही आहे, पण तरी सुद्धा त्यांनी जे आहे वकिलामार्फत जे आहे सत्र न्यायालयात मला जामीन मिळावा यासाठीचा अर्ज जो आहे तो केलेला आहे। हा अर्ज शनिवारीच केल्याची माहिती पुढे आहे। आज त्या संदर्भात सुनावणी होणार आहे, त्यामुळे नक्की कोर्टाकडून काय निर्णय घेतला जातो हे सुद्धा पाहावं लागणार। तसेच त्याच्या सत्र न्यायालयात त्याने जो अर्ज केला त्याला पोलिसांकडून विरोध केली जाण्याची सुद्धा माहिती पुढे येत आहे। धन्यवाद पराग, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।